आदिती जी बीडीडी चाळीत तुम्ही फिरता आहात, वरळीतला सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बीडीडी चाळ आहे. इथल्या लोकांशी बोलताय, कसा लोकांचा प्रतिसाद आहे? मागच्या 5 वर्षांची पोचपावती काय आहे? जेव्हा आम्हाला इथे थोडा आशीर्वादाचा रिबूस्ट पाहिजे असतो, प्रेमाचं रिफ्युलिंग पाहिजे असतं, तेव्हा बीडीडी चाळीत येतो. आपण पाहता प्रत्येक घरातून प्रेम मिळत आहे, आशीर्वाद मिळत आहे. हेच सगळ्यात महत्वाचं आहे. कारण इथे आम्ही 25 वर्ष रखडलेला, एकदा हा आमचा बालेकिल्लाच आहे, पण 25 वर्ष रखडलेला प्रकल्प त्यांना सुरू केलेला आहे. घरं आता पहिल्या फेज मिळणारच आहे. आणि आपण पाहताय कसं प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रेमी जनता उभी आहे. वरळीचे मोठे महत्वाचे प्रश्न कोणते आहेत? पुढच्या 5 वर्षाचा टार्गेट काय असणार? मला वाटतं वरळी आणि महाराष्ट्राचा एकच प्रश्न आहे की जी भाजपनी आणि एकनाथ शिंदेनी महाराष्ट्र लुटलेलं आहे ते रोखायचं आहे. म्हणालात की वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मात्र याच बालेकिल्ल्यामध्ये मनसेने सुद्धा कंबर कसलेलं आहे. स्वतः राज ठाकरे तुमचे काका असून सुद्धा 2-2, 3-3 सभा विरोधामध्ये घेत आहेत. कशा पद्धतीने पाहता? अजून 1-2 सभा घेऊ दे, मी त्यांच्यावर वैयक्तिक बोलत नाही, पण मनसे भाजपला पाठिंबा दिल्यानंतर गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढत आहे, महाराष्ट्राचं नाही. मनीष सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी.